अमरावतीतील महर्षी पब्लिक स्कूलच्या हलगर्जीपणावर अप्पर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत यांनी ठपका ठेवला आहे. 15 ऑगस्टच्या जेवणातून विषबाधा झाल्यानंतर आदिवासी विद्यार्थी राजेश भेटेकरचा मृत्यू झाला होता. शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून 445 विद्यार्थ्यांच्या इतर शाळांमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. अमरावतीतील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये 15 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर राजेश बेठेकर या आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू, अन्य 5 विद्यार्थ्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या गंभीर प्रकरणात महर्षी पब्लिक स्कूल प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा ठपका अप्पर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत यांनी ठेवला. शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून शाळेची मान्यता रद्द होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. या घटनेनंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून राजेश बेठेकरच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. महर्षी पब्लिक स्कूलची मान्यता तातडीनं रद्द करण्याची मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळेतील 544 विद्यार्थ्यांची इतर शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शाळेच्या कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चौकशी दरम्यान काही गंभीर बाबी समोर आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. आता कारण दाखवा नोटीसला शाळा प्रशासन काय उत्तर देते आणि त्यानंतर कोणती कारवाई होते याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नाही, अहवाल पाठवण्याचा जो अहवाल पाठवला गेला आहे, मी स्वतः व्हिजिट केली, आमच्या कार्यालयातील लोकांनी स्वतः व्हिजिट केली आणि जी सत्य परिस्थिती ते नमूद करून आम्ही अहवाल पाठवलेला आहे. आणि त्यामध्ये जी सत्य परिस्थिती होती की जे शाळेने हलगर्जीपणा केलेला आहे ते आम्ही त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि ह्या अनुषंगाने आपण शाळेला कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे. आणि संस्थेची जे आता आपण म्हटलं की मान्यता रद्द, तर त्या अनुषंगाने आपण संस्थेची जे सध्या त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आपले शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा इतर समायोजन कसं करता येतील याचं आमचं नियोजन सुरू आहे. निश्चितच आमचा आता प्राथमिक चौकशी अहवाल गेलेला आहे आणि आता अनुषंगाने आम्ही त्याच्यामध्ये जे काही बाकी स्टेटमेंट अजून बाकी राहिलेले आहेत त्यांचे स्टेटमेंट घेऊ आम्ही. काही विद्यार्थी ते गावाकडे गेलेले आहेत आणि याच्यामध्ये जो अंतिम अहवाल आहे, अंतिम अहवालाच्या अनुषंगाने याच्यात निश्चित ती नियोजित कारवाई ते करण्याचे आम्ही प्रकल्प अधिकारी यांना तसं सांगू. कधीपर्यंत आता त्याच्यामध्ये जे मान्यता जे विद्यार्थी समायोजन करायचं आहे तसं आता आम्ही तातडीने काम सुरू केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहे.